श्री स्वामी समर्थ. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ सेवा विथ रोहिणी. 21 तारखेला गुरुपौर्णिमा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींनाच घरच्या घरी गुरु कसं मानायचं याबद्दल व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. ज्यांना केंद्रामध्ये मठामध्ये जाणं शक्य नसेल त्यांनी स्वामींना घरच्या घरीच गुरु कसं मानायचं, का मानायचं याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात पाहणार आहोत. गुरुपौर्णिमा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला गुरु का करायचा असतो, आयुष्यामध्ये कोणाला तरी गुरु मानायचं असतं का, याचं उत्तर म्हणजे आपल्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्याचा त्याग करण्यासाठी, त्या सोडून देण्यासाठी, त्यासोबत चांगल्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी, आपल्या अंगीकारण्यासाठी गुरुची सगळ्यात मोठी गरज असते. त्याचसोबत आपल्याला परमार्थाच्या सानिध्यात जायचं असतं, म्हणजे परमार्थ करायचा असतो, चांगल्या गोष्टी शिकायच्या असतात, म्हणून आपल्याला गुरुची आवश्यकता असते. जसे आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवतो तिथे शिक्षक असतात, टीचर्स असतात, आपली मुलं आपलं अनुकरण करतात, त्याचसोबत शिक्षकांचं देखील अनुकरण करतात. शिक्षक ज्या पद्धतीने शिकवतात तसेच मुलं शिकतात. तसंच आपल्याला आपल्या आयुष्यात देखील कोणाला तरी गुरु मानणं, गुरु करणं खूप गरजेचं असतं. गुरुच्या सांगण्यानुसार चालणं हे आपल्या आयुष्याला एक वेगळ्या प्रकारचं वळण देतं आणि आपलं आयुष्य सुखकर बनवतं. यासाठी गुरु करण्याची आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी गरज असते. गुरुच्या सानिध्यात जातो. ज्यावेळेस आपण गुरु बनवतो त्यावेळेस आपण गुरुच्या सानिध्यात जातो, गुरूंनी ठरवलेल्या मार्गावर चालतो. आपले प्रत्येकाचेच काही ना काही प्रारब्ध असतं, कर्म असतं. आपल्याला आपल्या कर्मानुसार त्याचं कमी जास्त प्रमाणात आपल्याला भोग भोगावे लागत असतात. ज्यावेळेस आपण गुरु करतो त्यावेळेस कर्माची जी भोगाची तीव्रता असते, जर काही जास्त अडीअडचणी असतील, जास्त त्रास होत असेल तर ज्यावेळेस आपण गुरु करतो त्यावेळेस त्या कर्माची तीव्रता कमी होण्यास मदत होते. त्याचसोबत जो भोगाचा त्रास आहे, जे भोग आपण भोगत असतो प्रत्येक आपल्या जन्मामध्ये, त्या भोगांचा त्रास देखील कमी होण्यास गुरु केल्याने मदत होते. गुरुपौर्णिमा हा खूप मोठा आणि चांगला योग आहे गुरु करण्यासाठी. तर दत्त महाराजांनी देखील जवळपास 24 गुरु केले होते. जगाचे चालक, मालक, कर्ता, करविता, ब्रह्मांड नायक हे स्वामी आहेत. आपण कोणत्याही देवाची भक्ती केली तर ती सगळी फिरून एकाच देवाजवळ जाते. स्वामी असतील, महादेव असेल. आपण स्वामींना ब्रह्मांड नायक म्हणतो. जगाचा पालन करता, चालक, मालक सगळे स्वामी आहेत. त्यामुळे आपण स्वामींना गुरु मानलं तर आपल्या आयुष्याचं सोनं होतं. एकदा गुरु मानणे म्हणजे काय, तर एकदम निस्सीम भक्ती महत्त्वाची असते. कोणताही राग, लोभ मनात न ठेवता फक्त भक्ती मार्गावर चालणे आणि स्वामींची भक्ती करणे म्हणजेच स्वामींना गुरु मानणे. कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता फक्त भक्ती करणे, चांगली सेवा करणे आणि त्याचसोबत आपली जेव्हा चांगली वेळ असते त्यावेळेस देवाला न विसरणे. आपण फक्त कधी कधी काय करतो की जेव्हा वाईट वेळ येते त्याच वेळेस आपल्याला देव आठवतो. तर असं न करता आपण देवाला सदैव मानलं पाहिजे, आपल्या चांगल्या आणि वाईट वेळेतही. ज्यावेळेस आपल्याला काही देण्याची वेळ येते, जर आपल्याला काही मिळालं नाही तर आपण देवाला म्हणतो की देवा मी तुझ्याकडे मागितलं होतं, तू मला दिलं नाही. पण ते देण्याची योग्य वेळ हे देवाला चांगल्या पद्धतीत माहिती असते, स्वामींना चांगल्या पद्धतीत माहिती असते. ज्यावेळेस ती गोष्ट आपल्यापर्यंत यायला पाहिजे त्यावेळेस ती गोष्ट आपल्याला मिळतेच मिळते. तर या सगळ्या गोष्टींसाठी गुरु करणं आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती केली तर किंवा कोणीही स्वामींना गुरु मानू शकतं. जसं आपण म्हणतो की जशा सगळ्या नद्या समुद्राला जाऊन मिळतात, सागराला जाऊन मिळतात, तशाच सगळी सेवा ही एकाच ठिकाणी जाऊन मिळते, ती म्हणजे स्वामींजवळ. शुद्ध अंतःकरणाने सेवा करावी, चांगलं मन ठेवून सेवा करावी, इतरांबद्दल वाईट विचार करू नयेत. त्यानंतर आपण पाहूयात की घरच्या घरी आपण स्वामींना गुरुपद कसं देऊ शकतो. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लवकर उठून सुशुभूत होऊन आपल्याला सकाळीच आपल्याकडे स्वामींची मूर्ती असेल, फोटो असेल, देवाऱ्यामध्ये ठेवलेला असेल किंवा घरात इतर कुठेही लावलेला असेल तर आपल्याला काय करायचं, गुलाबाचं फूल आणि नारळ घेऊन स्वामींच्या मूर्तीपुढे किंवा फोटोपुढे बसायचं आहे.
ते घेऊन स्वामींच्या मूर्ती आणि फोटोपुढे बसायचं. ही शक्यतो तुम्ही गुरु मानायचं काम सकाळीच करा. गुरु सकाळीच मानलं जातं, संध्याकाळी वगैरे करू नका. सकाळ फ्रेश वातावरण असतं त्याच वेळेस करा. ज्यावेळेस आपण नारळ हातामध्ये घेऊ त्यावेळेस नारळाचा शेंडा हा स्वामींकडे असायला हवा. हातामध्ये नारळ आणि गुलाबाचं फूल घ्यायचं आहे आणि स्वामींना विनंती करायची आहे. स्वामींना आपल्या मनातल्या गोष्टी सांगायच्या आहेत. स्वामी, आजच्या गुरुपौर्णिमेपासून माझे आई वडील, भाऊ बहीण, बंधू सखा सगळे तुम्हीच आहात. याच जन्मात नाही तर येणाऱ्या सगळ्या जन्मात मला तुमचा शिष्य म्हणून स्वीकार करा. मला आपल्या पदरात घ्या. मला तुम्ही तुमचे गुरुपद द्यावे. ही खूप भाग्याची गोष्ट आहे. प्रत्येक संकटात तुम्ही मला साथ द्या. त्या संकटांमध्ये लढण्याचं सामर्थ्य द्या, बळ द्या. दररोज माझ्याकडून थोडी का होईना सेवा करून घ्या. त्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. मंत्र असा आहे: अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थ जठरे धारयामहम शिरसाठ धारयामहम. हातात पाणी घेऊन हा मंत्र बोलायचा आहे आणि ते पाणी प्यायचं आहे. हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. स्वामींना मुजरा करायची आहे. तो जो नारळ आहे, ते जे गुलाबाचं फूल आहे ते स्वामींपुढे ठेवायचं आहे आणि आजपासून त्या दिवसापासून तुम्ही स्वामींना गुरु मानलेलं आहे. सगळी काळजी, सगळ्या जे काही विचार आहेत ते सगळं स्वामींवर सोपवून मोकळे व्हा. फक्त आपली भक्ती, निस्सीम भक्तिभाव खूप महत्त्वाचा आहे या सेवेमध्ये. स्वामी सेवेमध्ये येणं खूप सोपं आहे. स्वामी सेवा करणं तेही खूप सोपं आहे, पण आपण त्या गोष्टी अवघड करून घेतो. तर ही होती माहिती गुरुपौर्णिमेला स्वामींना घरच्या घरी आपण कसं गुरुपद देऊ शकतो, कसं गुरु मानू शकतो याबद्दलची. तो जो नारळ आणि गुलाबाचं फूल आहे ते तुम्ही जर आसपास दत्त मंदिर असेल तर दत्त मंदिरात किंवा स्वामींच्या मठात केंद्रात नेऊन ठेवू शकता. अशा पद्धतीने तुम्ही स्वामींना घरच्या घरी गुरु मानू शकता. तर ही होती अगदी छोटीशी माहिती स्वामींना घरच्या घरी गुरुपद कसे द्यावे याबद्दलची. आजचा जर व्हिडिओ आपल्याला उपयुक्त वाटला असेल, थोडाही आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसहित आणि माहितीसहित. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.